तर गाईज सकाळच्या 6 वाजले त्या आणि गाडी थांबली बारशेमध्ये. आमच्या पिल्याने तर सोडलंय आता. पिल्या तर बारशे उतरलाय. ठीक आहे. अजून इथलं कोरवाडी 40-45 किलोमीटर आहे. कोरवाडीत जायला कोरवाडी टाइम 7:30 आहे. 7 वाजेपर्यंत पोहोचते, काही विषय नाही. ठीक आहे. अवतार कसं झालं तर गाईज 6:15ला पोहोचते रेल्वे कोरवाडी. ठीक आहे. आता इथून 5 किलोमीटर गाव आहे. इथून रिक्षा करायची काय तर भैया पण आहे सोबत. गाडीवर मला 2 चक्रा मार लागतील. पहिल्यांदा आईला सोडून यावं लागेल आणि नंतर मी भैयाला सोडायला रिटर्न भैयाला न्यायला माघारी यावं लागेल. काय जसं घ्यायला लागलंय आपलं मास्क पाव. काय म्हणा पाटली असं म्हणून आली होती. मी घेतो गावात काही. घरी पोहोचलोय फायनली. आता जस्ट किती वाजले? 7:45. लक्ष्मी काय लक्ष्मी नेत नाही त्याचा आपल्या काय करायचं. आणि हा पाणी भरतो सकाळ सकाळ. ठीक आहे. दादी या मम्मीला आणलंय. काय माझं तर सगळ्यात पहिल्यांदा माझा लॅपटॉप चालू होतं ना बघायचंय मला. ठीक आहे. रात्रीची लॅपटॉप बंद पडलाय एडिटिंग करताना. तो बंदच आहे. चार्जिंग संपली का काय? चार्जिंग पण लागणार तिथं रेल्वेमध्ये. ठीक आहे. तर गाईज इन लाईट चालू झाले. ठीक आहे. थोड्या वेळा चार्ज करू देतो नंतर आपण बघू काय विषय झालाय त्यात. ठीक आहे. तर गाईज व्हिडिओ एडिट झालाय. अपलोड चालू आहे. फक्त 4% झालाय. मी जवळजवळ फोकस 9:30 वाजले. त्या 9 वाजता व्हिडिओ अपलोड करतो. 9 वाजल्यापासून फक्त 5% झाला. ठीक आहे. एवढं नेटवर्क स्लो आहे ना. आता व्हिडिओ कधी अपलोड होतं मला माहित नाही. जर नाही झालं तर मला दुसरा काहीतरी ऑप्शन ट्राय करावं लागेल. ठीक आहे. तर काहीच सगळ्यात अगोदर मी आता फक्त एक टी-शर्ट आणि एक शर्ट आणलाय. हा पण चुरगळलेला आहे. तर टी-शर्ट एक घ्यावं लागेल आणि कटिंग पण वाढले, दाढी पण वाढले. ते एक करावं लागेल. तेवढे 2 काम आहे. ठीक आहे. होंडा शाईन कुठली कितीला भेटते? 17,000. होय. कोण म्हणलं? सगळं त्याला लोखंडाचं इंजिन फक्त इलेक्ट्रिकवर. कशावरचं? लाईटवरचं सगळं. इलेक्ट्रिक नको मला कुठं जायचं? मांडवून कुठवाडी बंद पडलेलं गाड्या बंद पडते त्या म्हणून म्हणतो. बोल की. ते ओलाच्या गाड्यासारख्या खराब होते. तर गाईज 10 तर इलेक्ट्रिक गाडी घ्यायची म्हणते. तर ठीक आहे. तर बघू कोटेशन वगैरे काढू आमच्या गाडीचं इलेक्ट्रिकच्या. पण हिरोच्या शोरूममध्ये जातो. तर गाईज मी आता चाललोय कुर्डवाडीला. ठीक आहे. गाडीचं कोटेशन बघायला सांगितलंय दादानी. तर गाईज हा पण शंभू आहे ना. हा गाडी शिकतोय. ह्याला एवढे परफेक्ट येत नाही पण हळूहळू शिकतो. आता फक्त कितीला? 4थीला आहे. 4थीला आहे ना तू? 5वीला. तर गाईज हा फक्त 5वीला आहे. हा गाडी शिकलाय बऱ्यापैकी. पण ट्रॅफिक वगैरे आलं ना, वाहन वगैरे आली ना तर थोडा गडबडतोय. मी कशी ब्लॉगिंग शिकतोय तसं हा पण गाडी शिकतोय. माणसं आली गडबडतं ना. पप्पाला तुझा
पप्पा गेला तुझा. तर समोरून जर मोठं वाहन आलं ना तर ह्याला गाडी काही एवढी जमत नाही, पण ठीक आहे थांबवायची गाडी, शिकतंय हळूहळू. आणि आमच्या गावचं रस्ता आहे गाडी साईडला घे, गाडी साईडला घे. तर गाईज हिरो शोरूमला आलतो. दादा म्हणले होते गाडी बघ चार्जिंगवरची, तर त्यासाठी आलतो. तर ही एक आहे V2 म्हणून गाडी, ठीक आहे, हिरोची. तर ते सांगतायत की काय काय सांगा तुमचं काय काय स्पेसिफिकेशन आहे. जसं का डबल बॅटरी आहे, रिमूव्हेबल बॅटरी आहे. ओके. आणि बॅटरी चार्जिंग करायला 5 ते 5.5 तास लागतात. ओके. आणि सिंगल बॅटरीवर गाडी 50 किलोमीटर जाते, डबल बॅटरीवर 100 किलोमीटर जाते. ओके. आणि प्लस म्हणजे ह्याला तुम्हाला बाहेर पंपावर बी चार्ज करायचा पॉईंट दिलेला आहे सेपरेट. आणि गाडीसोबत बॅटरीला 30,000 किलोमीटर आणि 3 वर्ष वॉरंटी आहे. मोटरला 3 वर्ष वॉरंटी आहे, चार्जरला 3 वर्ष वॉरंटी आहे. आणि 2 वर्ष एक्स्ट्रा वॉरंटी पाहिजे तर एक्सटेंडेड वॉरंटीचा कंपनीचा प्रोग्राम आहे. त्यामध्ये तुम्ही लिंकला पेमेंट 3839 रुपये भरून अजून 2 वर्ष आणि 30,000 किलोमीटर पर्यंत तुम्ही वॉरंटी वाढवू शकता बॅटरी. आणि हे जी बॅटरी जी आहे मोटर जी आहे चाकातली ते सेपरेट फिटेड आहे, ते चाकामध्ये फिट नाहीये. त्याचा फायदा असा आहे की तुमची जर गाडी पंक्चर झाली तर तुम्ही ते डायरेक्ट पंक्चर काढू शकता. नाहीतर बाकीच्या गाडीला कसं चाकामध्ये फिटमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला मोटर बाजूला काढावी लागते, पंक्चर काढायची, परत मोटर फिट करायची. ह्याच्यामध्ये तुमचा मेंटेनन्स वाढू शकतो. आणि सर्व्हिसिंग कॉस्ट वगैरे किती येते ह्याची? सर्व्हिसिंग कॉस्ट फ्री आहे, कंपनीतर्फे तुम्हाला 3-4 सर्व्हिसिंग येते, टोटल फ्री आहे. आणि नंतर जर पुढे भविष्यात काय दुसरं सर्व्हिसिंग काय ऑइल बदली वगैरे असतं याला? काय ऑइल बदली वगैरे काय नाही, फक्त तुमची काय समजा केबल वगैरे खराब झाली, काय झाली, तेवढंच डिस्क पॅड खराब झाली तर तेवढंच, फक्त तेवढंच. त्याला काय ऑइल चेंज वगैरे तसला काही विषय नाही आला तर मग बॅटरीचा प्रॉब्लेम किंवा मग. आणि 3 मोड आहे तुमचा, इको मोड आहे, राईड मोड आहे आणि स्पोर्ट मोड आहे. स्पोर्ट मोडला तुम्ही गाडी 80 ते 85 स्पीडने चालू शकता. बरं, ठीक आहे. मला एक कोटेशन द्यायचं देतो. तर गाईज हा आहे ना, हा लो मॉडेल आहे आणि तो आहे ना V2 तो टॉप मॉडेल आहे. दोन्ही सेमच आहेत, म्हणजे सेमच काम त्याला. स्प्लेंडरमध्ये कसं टॉप मॉडेल लो मॉडेल असते, तसं हा जो आहे ना आत्ताचा, आज पहिल्यांदा बघितला, हा जो आहे ना हा V2 टॉप मॉडेल आहे. आणि तो रेड कलरमध्ये आत्ता जे बघितला ना V2X तो लो मॉडेल आहे. ह्याची किलोमीटरची रनिंग जास्त आहे, ते कमी पडते असं काहीतरी विषय आहे, ठीक आहे. तर काहीच टेस्ट ड्राईव्ह घेतली आत्ता जस्ट, ठीक आहे. गाडी आहे व्यवस्थित वाटते आणि त्यांनी कोटेशन पण दिलं आहे, ठीक आहे. तर घरी जाऊन वडिलांना लावतो काय म्हणतात बघू, त्यानुसार ठरवू मग काय विषय. गणपती 27 आलेत ना, आता त्याला गौराई, आज गौराई येते त्या, म्हणजे आणले त्या ह्या अशा प्रकारे, ठीक आहे. आता त्यांना डेकोरेशन वगैरे असं वरून छत, वरून डेकोरेशन, लाईटिंग, नंतर खाली मग त्यांना नैवेद्य असतो आणि नंतर अजून काय असतं फळं वगैरे किंवा त्यांच्यापाशी अशी खेळणं वगैरे असं डेकोरेशन असतं. तर आता हा छत झाला आहे फक्त, हा वरचा, म्हणजे हा पूर्ण सेटअपच आहे ऑलरेडी, फक्त त्याच्यावर हातरला आणि पिनं लावले त्या अशा प्रकारे, ठीक आहे. गणपती तिथंच आहे ऑलरेडी, डेकोरेशन केलं तर ते बॅकग्राऊंडचं. आता फक्त त्याच्या साईडला 2 लक्ष्म्या बसवायच्यात आणि डेकोरेशन वगैरे करायचे, असा विषय आहे. तर काहीच हे असं डेकोरेशनचं सामान आहे सगळं. त्याच्यामध्ये ते त्यांचे मुखवटे झाले किंवा त्यांचे दागिने झाले किंवा मग त्याच्यासमोर असणारी खेळणी वगैरे असतात ना, तर या बॉक्समध्ये आहेत. ते फक्त तिथं मांडायचे, त्यांना लावायचे ते व्यवस्थित छताला वगैरे वरच्या साईडला. आज रात्रभर हा कार्यक्रम आहे. तर विषय काय आहे गाईज, तर विषय काय आहे गाईज, आज गौराई येते त्या गणपतीच्या बहिणी, त्याला नैवेद्य दाखवायला, ठीक आहे. असा विषय असतो तो लक्ष्मी वगैरे बसवायचा.
ठीक आहे.